उर्मी कला संगम निर्मित एकदा काय झालं या रंजक कथा मालिकेतील कथा 6वी स्वर्गीय आनंद. लेखिका सादरकर्ती प्राध्यापक अतुला पटवर्धन. संपादन आभाराणी पटवर्धन. स्वर्गीय आनंद. एकदा काय झालं, एका रविवारी मी आणि आभा जैताळ्याच्या बाजारात गेलो होतो. कोणीतरी सांगितलं होतं की रविवारी जैताळ्यात मोठा आठवडी बाजार भरतो. हे ऐकल्यावर आम्ही एका रविवारी जायचं ठरवलं आणि पोचलो तिथे. उभ्या आडव्या दोन्ही रस्त्यांवर दुतर्फा भाज्यांचे मोठाले ढीग लागले होते आणि अतिशय स्वस्तात नगावर भाज्या देत होते. आणि कलिंगड फळांच्या हातगाड्या फळांनी लदलेल्या होत्या. तिथेच पलीकडे खाली चपला, जोडे, कपडे यांची पण दुकानं होती. लहान मुलांची खेळणी, पर्सेस, गळ्यातली, कानातली असे पण स्टॉल होते. भाज्यांच्या गाड्या येत होत्या. लोकांची हळूहळू गर्दी वाढत होती. काही जण हातात सायकली, स्कूटरी, तर काही चक्क 4 चाकी गाड्या पण बिनदिक्कतपणे या गर्दीच्या रस्त्यावर घालत होते. आम्ही आपलं रमत गमत ही मजा अनुभवत होतो. जरा आत शिरल्यावर आतल्या मोकळ्या मैदानात मातीचे चबुतरे बांधून त्यावर भाज्या सजवून भाजी विक्रेते एकमेकांशी चढाओढ लावून आपल्या भाज्या मोठ्या आवाजात विकत होते. मध्येच एखादा चहावाला पोरगा चहा चहा म्हणत एका हातात किटली आणि एका हातात ग्लासांची चळत घेऊन भाज्यांच्या चौकटीतून फिरत होता. आम्ही आपल्या भाज्या न घेता या गमतींचा आनंद घेत पार बाजाराच्या शेवटाला पोचलो. तिथे बंजारा लोकांची पालं पडली होती. सुंदर मातीने सारवलेल्या जमिनी आकर्षित करत होत्या. त्यात उतरत्या उन्हाची मंद किरणं मजा आणत होती. माझ्यातला फोटोग्राफर जागा झाला होता. ह्या ड्रॅमॅटिक लाईटमधील इंटरेस्टिंग कंपोजिशन पटापट कॅमेराबद्ध व्हायला हवीत. एका वाळक्या झाडाच्या खोडावर असंख्य रंगीत कपडे वाळत घालून ते कपड्यांचं झाडच झालेलं होतं. एका झोपडीच्या बाहेर एक वयस्कर बाई हात मशीनवर घेरदार घागरा शिवत होती. मध्येच कपडा संपल्यावर उठून हातानेच कपड्यांचं टोक पावशीवर चिरून नंतर टरा टरा फाडून त्याच्या एका रुंदीच्या पट्ट्या काढत होती. केवढा तो आत्मविश्वास! एखाद्या सराईत फॅशन डिझायनरलाही लाजवेल असा तोरा होता तिचा. आम्ही बघत उभे होतो तेवढ्यात त्या बाईची सुनबाई बाहेर आली आणि चुपचाप पावशीवर भराभर काही चिरत होती. बहुतेक कोंबडी असावी. सासूबाईंचा एक डोळा सुनेच्या कामावर पण होता, कारण मध्येच चढ्या आवाजात काही सूचना दिल्या गेल्या सुनेला. ते आम्ही ऐकलं. सहज मनात आलं म्हणून तिला विचारलं, असा घागरा शिवून देता का? तिची शिलाई ऐकून आम्ही तिथून काढता पाय घेतला. परत बाजारात शिरलो. भज्यांचा खमंग वास सुटला होता. शेव, पापडी, फरसाण, बालुशाही. जी श्रीमान जी, आप भी चाहते हैं ना गर्मा गर्म ताजी जलेबी खाना? बस सीधे चले आइए, आप हमारी गाड़ी के पास में. आणि रसरशीत लाल जिलब्या असलेला आठवडी बाजारातील हा एक आवश्यक स्टॉल होता. त्या पलीकडे मसाल्याच्या सामानांचे छोटे छोटे वाटे विकणारे बसले होते. त्यांच्या शेजारी कापडी आणि नायलॉनच्या पिशव्या होत्या विकायला. मला वाटतं आठवडी बाजारच मुळी घरगुती सामान विकत घेण्यातला आणि विकण्यातला दुवा आहे. आम्ही थोडीफार भाजी घेतली. तेवढ्यात एक फेरीवाला फुगे आणि पिपाण्या विकायला आला. एक पिपाणी मोठी मजेदार होती. हवेची फुंक मारल्यावर त्यातून आवाजाबरोबर सर्रकन एक कागदाची पुंगळी आकाशाच्या दिशेने उभी राहायची. इतकी गंमत वाटली की आम्ही पण आजूबाजूच्या लोकांची आणि आपल्या वयाची पर्वा न करता
लहान मुलासारखी परत परत ती पिपाणी वाजवून पाहिली. आमच्या आईला पण अशा गमती, फुगे, तारेवरची कोडी फार आवडतात आणि आम्ही आवर्जून अशी खेळणी तिच्यासाठी विकत घेतो. कोणीतरी माझा कुडता खालून ओढताय असं जाणवलं. दचकून खाली पाहिलं तर एक 4-5 वर्षांचं पोरगं त्या फेरीवाल्याच्या पिपाणीकडे बोट दाखवत होतं. क्या है असं त्याला विचारलं तर हा काही न बोलता आशाळभूतपणे आवाज काढत उभ्या राहणाऱ्या पिपाणीवर नजर लावून होता. मग आमच्या लक्षात आलं, अरेच्चा, हे बारकं मघापासून आमच्या आजूबाजूला रावखळत आहे ते पिपाणीसाठी. मी आणि आभानी एकमेकींकडे पाहिलं आणि त्या बारक्याला पिपाणी देऊन टाकली. त्याचे डोळे लक्कन चमकले. पटकन पिपाणी खेचून त्यांनी जोरात वाजवली आणि वर उभा राहिलेला कागदाचा तुर्रा पाहून महाराजांनी आनंदातिशयाने टुणकन उडी मारली आणि स्वारी पसार झाली. आम्हाला हसायलाच आलं. त्याच्यासाठी तो स्वर्ग मिळाल्याचा आनंद होता आणि त्याच्या आनंदाची पिपाणी आमच्या मनात त्यानंतर कितीतरी दिवस वाजत होती.